नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन-एक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी कोल्हापूर यांच्या मार्फत घेण्यात येणाऱ्या भरती संबंधीची माहिती जाणून घेणार आहोत. 37 जागांकरता ही पदभरती 10वी पास या शिक्षण पात्रतेवर घेतल्या जात आहे. त्याकरता महिला पुरुष दोघेही अर्ज करू शकणार आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याकरता कोणालाही फी भरावी लागणार नाही आणि महत्त्वाचं म्हणजे या पदासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा होणार नाही. त्यामुळे या पदासाठी तुम्ही जर पात्र असाल तर नक्की प्रयत्न करू शकता. परंतु मित्रांनो, अर्ज करण्यापूर्वी या भरती संबंधीची संपूर्ण माहिती तुमच्याकडे असणे आवश्यक आहे. तरच तुम्ही या ठिकाणी या पदासाठी अर्ज करू शकाल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण संबंधित पदाची माहिती, त्यासाठी मिळणारे वेतन, वयोमर्यादा, निवड प्रक्रिया याबाबत संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. त्यामुळे कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. परंतु व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक विनंती करतो, तुम्ही जर आपल्या एन-एक्स मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. कारण अशाच नवनवीन भरतीबाबत अपडेट रोज आपण या चॅनलवर देत असतो. तेव्हा चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि काही समस्या असल्यास व्हिडिओमध्ये कमेंट करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक देतो. तिथे जाऊन टेलिग्राम ग्रुप जॉईन करून आपले प्रश्न, आपली समस्या विचारू शकता. आपल्याला लगेच प्रतिसाद मिळेल. चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी कोल्हापूर यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीवर या ठिकाणी आलेलो आहोत, ज्यामध्ये कोल्हापूर महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण यांच्यामार्फत शिकाऊ उमेदवारी या पदासाठी एक जाहीर नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ज्यामध्ये वीजतंत्री या व्यवसायाकरता भरती प्रक्रिया इथे राबवण्यात येत आहे. तेव्हा जे उमेदवार शिकाऊ उमेदवारी या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे त्या पात्र उमेदवारांनी apprenticeshipindia.gov.in या संकेतस्थळावर जाऊन या पदासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. तर बघा, अर्ज सादर करण्याची जी तारीख आहे मित्रांनो, शेवटची तारीख दिलेली आहे 25 मे 2026 या तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने सादर करायचं आहे. अर्ज करण्याकरता या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. तर या ठिकाणी बघू शकता, वीजतंत्री या व्यवसायासाठी तुम्हाला शिकाऊ उमेदवारी या पदासाठी अर्ज इथे सादर करायचा आहे. त्यासाठी या ठिकाणी बघा, या विभागाचा रजिस्ट्रेशन क्रमांक इथे दिलेला आहे. तर या रजिस्ट्रेशन क्रमांकाचा वापर करून apprenticeshipindia.gov.in या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने वीजतंत्री या ट्रेड करता अर्ज इथे सादर करायचा आहे. टोटल वीजतंत्री इलेक्ट्रिशियन ट्रेडच्या 37 जागा या ठिकाणी भरल्या जात आहे. त्यामध्ये कॅटेगरी वाईज वॅकन्सी तुम्ही या ठिकाणी बघू शकता. तुम्ही ज्या कॅटेगरीमध्ये नसाल त्या ठिकाणी अर्ज इथे सादर करू शकता. तर अशा प्रकारे 37 जागांकरता वीजतंत्री या ट्रेड करता शिकाऊ उमेदवारी या पदाची रिक्रुटमेंट महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी कोल्हापूर यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात आहे. त्याकरता जी शिक्षण पात्रता लागणार आहे, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे 10वी पास या शिक्षण पात्रतेवर ही पदभरती या ठिकाणी होत आहे. त्याचसोबत राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद NCVT नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री या व्यवसायाची परीक्षा ज्या उमेदवारांनी उत्तीर्ण केली आहे, असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता पात्र आहेत. तर एकंदरीत मित्रांनो, 10वी पास प्लस NCTVT अंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री या व्यवसायामध्ये या उमेदवाराने परीक्षा या ठिकाणी NCTVTची वीजतंत्री या व्यवसायाची उत्तीर्ण केलेली आहे, असे उमेदवार या पदासाठी अर्ज करण्याकरता एलिजिबल आहे. तर या पात्र उमेदवारांनी या विभागाचा रजिस्ट्रेशन क्रमांक वापरून दिलेल्या अप्रेंटिसशिप विभागाच्या पोर्टलवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने इलेक्ट्रिशियन या व्यवसायासाठी अर्ज या ठिकाणी सादर करायचा आहे. तर जे काही विद्यावेतन या व्यवसायाकरता इथे दिलं जाणार आहे, ते स्टायपंड शासकीय नियमानुसार या ठिकाणी असणार आहे. 8 ते 9 हजारापर्यंत तुम्हाला या ठिकाणी विद्यावेतन या ठिकाणी शासकीय नियमानुसार लागू असणार आहे. तर जे काही या पदाची पदसंख्या असणार आहे ती कमी किंवा जास्त या ठिकाणी होण्याचे चान्सेस असणार आहे. तर त्याचे जे काही या ठिकाणी अधिकार आहे ते या विभागाकडे राखून ठेवण्यात आलेले आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवारांना इथे प्रथम प्राधान्य या ठिकाणी असणार आहे. तर कोल्हापूर जिल्ह्यातील जे उमेदवार वीजतंत्री व्यवसाय या ठिकाणी उत्तीर्ण आहे, 10वीची परीक्षा या ठिकाणी उत्तीर्ण आहे, त्यांनी नक्की ते प्रयत्न करायचा आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना SSCची गुणपत्रिका, ITIची गुणपत्रिका यामध्ये नमूद केलेले जे काही नाव असणार आहे ते आधार कार्डच्या नावाशी या ठिकाणी सुसंगत असणे आवश्यक आहे. म्हणजेच या ठिकाणी जे काही तुमचं 10वीचं गुणपत्रिका आहे किंवा ITIचं गुणपत्रिका आहे, त्याचे जे नाव आहे आणि आधार कार्डवर जे नाव आहे ते तुमचं नाव जुळतं मिळतं या ठिकाणी असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता, संपूर्ण आपली कागदपत्रे एकदाच या ठिकाणी चेक करून ऑनलाईन या ठिकाणी तुम्हाला अर्ज सादर करायचा. तर ऑनलाईन अर्ज सादर करताना तुम्हाला या ठिकाणी SSCची गुणपत्रिका, त्याचे प्रमाणपत्र, ITIची उत्तीर्ण गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र हे साक्षांकित या ठिकाणी प्रतीचे आहे ते या ठिकाणी ऑनलाईन अर्जामध्ये या ठिकाणी अपलोड करणे आवश्यक आहे. तर आरक्षणाचा लाभ घेणाऱ्या उमेदवारांनी आपले जात प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी त्या दिलेल्या पोर्टलवर या ठिकाणी अपलोड करणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी संपूर्ण माहिती या जाहिरातीमध्ये या ठिकाणी देण्यात आलेली आहे. संपूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही घेऊन या पदासाठी
अर्ज सादर करू शकता. त्यानंतर वयोमर्यादा या ठिकाणी बघा 18 ते 30 वर्ष वयाची अट या ठिकाणी देण्यात आलेली आहे. मागासवर्गीय उमेदवारांकरता 5 वर्षाचं एज रिलॅक्शन इथे लागू असणार आहे. ऑनलाईन अर्ज सादर करताना उमेदवारांनी आपला या ठिकाणी कार्यान्वित असलेला ईमेल आयडी या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे. त्याचसोबत भ्रमणध्वनी क्रमांक सुद्धा त्या ठिकाणी चालू स्थितीमध्ये असलेला या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी बघू शकता मित्रांनो 37 वॅकन्सी करता वीजतंत्री या व्यवसायाची शिका उमेदवारी या पदाची ही पदभरती महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कोल्हापूर यांच्यामार्फत या ठिकाणी त्याची जाहिरात इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि त्याच पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बिल प्रेस करून घ्या व ज्या उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.